मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रातल्या तमाम राजकीय नेत्यांपुढे नवा आदर्श घालून दिलाय। कसलाही थाटमाट किंवा बडेजाव न मिरवता अत्यंत साधेपणाने त्यांनी आपली कन्या अंकिता आणि दिल्लीतील व्यावसायिक प्रखर भंडारी यांचं लग्न लावून दिलं। जेमतेम 150 लोकांच्या उपस्थितीत कौटुंबिक वातावरणात हा विवाह मुख्यमंत्र्यांच्या रेसकोर्स रोडवरच्या निवासस्थानीच संपन्न झाला। साधा नगरसेवक आणि आमदार झाल्यानंतर गळ्यात सोन्याच्या चेनी, हातात अंगठ्या आणि पजेरो गाड्या घेऊन मिरवणाऱ्या राजकारण्यांच्या डोळ्यात पृथ्वीबाबांनी हे झणझणीत अंजन घातलंय। महाराष्ट्रासारख्या राज्याचे मुख्यमंत्री असूनही त्यांनी कसलाही भपका दाखवला नाही। महाराष्ट्राच्या जनतेला या विवाहाचं आमंत्रण नसलं तरी तमाम जनता पृथ्वीबाबांची कन्या अंकिता हिला आशीर्वाद देतेय ती पृथ्वीबाबांनी दाखवलेल्या या आदर्शामुळेच। साधेपणाने पार पडलेल्या या लग्नाचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांनी। महाराष्ट्रातले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या लाडक्या लेकीचं आज दिल्लीमध्ये लग्न आहे। आपण माझ्या मागे बघू शकत असाल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं जे दिल्लीतलं घर आहे 11 RCR तिथे खूप छान पद्धतीने सजवण्यात आलेलं आहे। खरंतर कुठल्याही राज्याचा मुख्यमंत्री म्हटलं तर त्याला कुठल्या गोष्टीची कमी आहे, परंतु पृथ्वीराज चव्हाण यांनी अत्यंत चांगला आदर्श घालून दिलेला आहे की एखादी व्यक्ती कुठल्याही पदावर असली तरी आपल्या घरातलं एक कार्य, लग्न कार्य हे किती साध्या पद्धतीने करता येऊ शकेल। माझ्या हातात या लग्नाची पत्रिका आपण बघू शकत असाल। इथे वधू आणि वरांचं नाव लिहिलं आहे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुलीच्या नावाच्या इथे पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या पत्नीचं फक्त नाव लिहिलं आहे आणि अर्थात तिथे कुठेही पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत असा उल्लेखही करण्यात आलेला नाहीये। ह्या एका गोष्टीवरूनच तुम्हाला समजू शकेल की हे लग्न किती साध्या पद्धतीने केलेलं आहे। जे कोणी पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्लीमध्ये ओळखतात त्यांनी सांगितलेलं आहे की स्वतः पृथ्वीराज चव्हाण यांचं दिल्लीचं लग्न अतिशय साधेपणाने झालं होतं। त्यांच्या बहिणीचं लग्न देखील दिल्लीत साधेपणाने झालं होतं आणि त्यांच्या घरातलंही तिसरं लग्न आहे आणि त्यांनी हीच आपली प्रथा आजही कायम ठेवलेली आहे। आज या घरी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींपासून पंतप्रधान, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री, विविध नेते, महाराष्ट्रातील मोठे नेते येणार आहेत। इतक्या मोठ्या VVIP या कार्यक्रमात या लग्न समारंभात येणार असून देखील अतिशय साध्या पद्धतीने त्यांनी आपल्या राहत्याच घरी हा कार्यक्रम केलेला आहे। संध्याकाळी 6 ते 6:45 पर्यंत हा लग्न सोहळा इथेच त्यांच्या राहत्या घरी पार पडणार आहे। ह्या एका गोष्टीसाठी पृथ्वीराज चव्हाण यांचं नक्कीच कौतुक करायला चर्चा करूया। सध्या आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे आहेत। अभयजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांच्याबाबत आदर्श हा शब्द वेगळ्या अर्थाने आजपर्यंत वापरला जात होता, मात्र पृथ्वीराज चव्हाणांनी एक खऱ्या अर्थाने वेगळा आदर्श घालून दिलेला आहे। काय म्हणाल याविषयी, कसं वर्णन कराल याचं? नाही, मध्यंतरीच्या काळात काही राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या किंवा काही मंत्र्यांच्या मुलीच्या लग्नात ज्या प्रकारे उधळपट्टी करून जे संपत्तीचं एक प्रदर्शन करण्यात आलं त्यामुळे महाराष्ट्रात बरीच टीका झाली। म्हणजे स्वतः शरद पवार आणि भास्कर जाधव यांच्या लग्नात ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात उधळपट्टी झाली तेव्हा शरद पवार स्वतः बोलले की हे सगळं बघून मला सुद्धा झोप लागली नाही। म्हणजे इतक्या प्रमाणात मोठी त्यावेळेस टीका झाली। अशा या सगळ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा तशीच चर्चा होऊ नये अशी काळजी, खबरदारी मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे। मागच्या आठवडाभर ते दिल्लीत आहेत लग्नाच्या तयारीसाठी, परंतु त्यांनी कुठेही या लग्नाची फार चर्चा होणार नाही याची दक्षता घेतली आहे। या लग्नासाठी स्वाभाविकच ते इतके वर्ष दिल्लीत राहिलेले, त्यांचे काँग्रेसच्या नेतृत्वाशी जवळचे संबंध राहिलेले, मंत्रिमंडळात होते केंद्रीय, त्यांचे सहकारी म्हणून तसे संबंध आहेत। त्यामुळे सर्व VIP या लग्नाला येणार, त्यामुळे तिथे मर्यादित लोकांनाच प्रवेश देता येऊ शकतो हेही स्पष्ट होतं। त्यामुळे त्यांनी हा विवाह सोहळा सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा तो आपल्या निवासस्थानीच ठेवलेला आहे आणि फक्त 200 निवडक निमंत्रितांना यासाठी बोलवलेलं आहे। आता या विवाहाला महाराष्ट्रातून काय सगळे मंत्रिमंडळातील सगळे मंत्री आणि काही निवडक वरिष्ठ अधिकारी एवढेच उपस्थित राहणार आहेत आणि मुंबईतल्या लोकांसाठी, निमंत्रितांसाठी 5 तारखेला मुंबईत एक स्वागत समारंभ ठेवण्यात आलेला आहे। परंतु या लग्नाचा बडेजाव करून किंवा त्याचा हे करून लोकांमध्ये एक वेगळा संदेश किंवा जाऊ नये किंवा आपली आतापर्यंतची जी जपलेली प्रतिमा आहे त्या प्रतिमेला, मिस्टर क्लीन या प्रतिमेला कुठे तडा जाऊ नये याची खबरदारी मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे अशी दिसतंय। बिलकुल, धन्यवाद अभयजी। झी24 तासशी बोललात त्याबद्दल। मुख्यमंत्र्यांनी एक प्रकारे खबरदारी घेतलेली दिसते आणि त्याचबरोबर त्यातून एक नवा आदर्श सुद्धा घालून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला। झी24 तास, एक पाऊल पुढे।